वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील L&T कॉलनी सालिंदे येथे वैद्यकीय अर्हता नसतानाही डॉक्टर असल्याचं भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली। दीपकर सुशांत दास, मूळ राहणारा चक, जितिका पोटा, पश्चिम बंगाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून तब्बल 54,614 रुपये किमतीचा औषध व इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला। 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास L&T कॉलनी सालिंदे येथे HPR ID बनवण्यासाठी तपासणी सुरू असताना एका पडीक पत्र्याच्या शेडमध्ये दीपकर दास हा बेकायदेशीरपणे दवाखाना चालवत असल्याचं आढळून आलं। त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधं व इंजेक्शनचा साठा होता। गटविकास अधिकारी गजानन लेंडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र गडबडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन अविनाश म्हात्रे यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय अर्हता नसल्याचं समोर आलंय। चौकशी दरम्यान आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकानं त्याला पकडलं। तो कोलकाता येथे कंपाऊंडर म्हणून काम करत असल्याचं देखील चौकशीत समोर आलं। आरोपी रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधं व इंजेक्शन देत होता, तसेच उपचाराच्या मोबदल्यात रुग्णांकडून पैसे घेत असल्याचंही आढळून आलंय। कारवाई दरम्यान औषधं व इंजेक्शनसह दवाखान्यातील 1 टेबल, 2 खुर्च्या, 3 स्टूल, 2 मांडण्या, 1 बेड आणि कापडाचे पार्टिशन असा साहित्य साठाही ताब्यात घेण्यात आला। या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन अविनाश म्हात्रे यांनी वडखळ पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली। महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 33(1) व 33(2) नुसार दीपकर दास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सांगळे पुढील तपास करतायत। दरम्यान या बोगस डॉक्टरला औषधं व इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या मेडिकल पुरवठादाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होतीये। ही कारवाई गटविकास अधिकारी गजानन लेंडी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन अविनाश म्हात्रे, आरोग्य सहाय्यक दीपक पुंडलिक म्हात्रे, गणपत जानू वारगुडे, उल्हास हिराजी म्हात्रे, सागर सुनील पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या पथकानं केली। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।